नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजार भाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजार भाव। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कापसाचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजार भाव। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम कापसाच्या भावावरती कसा होणार आणि 1 मे नंतर यामुळे कापसाचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं बदलणार, चला बघूयात। बघा, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव 82 ते 88 सेंट्सच्या दरम्यान आहे, परंतु जाणकारांच्या मते 1 मे नंतर देशांतर्गत व जागतिक बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात सुधारणा होणार। कारण निच्चांकी स्तरावर आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये आपल्याला सुधारणा दिसणार आहे, कारण मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे। याचाच फायदा देशांतर्गत कापसाच्या भावाला मिळू शकतो आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये 1 तारखेनंतर कापसाचे भाव 100% वाढणार। दुसरीकडे आपल्याकडे कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे, त्याचबरोबर आपल्या देशातून कापसाची निर्यात वाढतच आहे। यामुळे 1 तारखेनंतर कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होऊन 1 तारखेनंतर जर कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आणि या तेजीमध्ये जर कापसाचा भाव हा 1 मे नंतर 8000 पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचे इथं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या, 8000च्या आसपास कापसाचा भाव मिळाला की इथं 50% कापसाची विक्री डायरेक्ट करून टाका। शिल्लक राहिलेला 50% कापूस तिथून येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विकला तर आपला होईल 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।